जोगी घाटवरून निघालो. ड्रायव्हर घाई करत होता. रात्री दर्शन घ्यायचं आणि रात्रीच निघायचं असं त्याचा बेत होता. तो मला सांगत होता, की माझं महत्त्वाचं काम आहे. म्हटलं मैया पाठीशी आहे. तुझं काम निश्चित होईल. पण जसं सांगितलं गेलंय आता, की आजची रात्र इथे थांबा, पहाटे दर्शन घ्या आणि पहाटे निघा. त्यानुसार आम्ही जवळपास 8:30 वाजता अमरकंटकला पोहोचलो. सकाळी पंडित येणार होते आणि त्यानंतर पूजा करून निघायचं ठरलं. त्यानुसार त्या रात्री राहिलो. सकाळी पूजा अर्चा झाली. पहाटेची पहिलीच पूजा आमच्या कदाचित हातातून होत होती. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आताचा प्रवास खूप लांबचा होता. अमरकंटकवरून डायरेक्ट खंडवा हा 900 किलोमीटरचा प्रवास होता. पण थांबायचं नव्हतं. काही करून उद्या परिक्रमा पूर्ण करायची होती. त्यानुसार निघालो. वाटेत जाताना दिंडोरीवरून परत लेफ्ट घेऊन आम्ही खाली तिलवाराला आलो. तिलवाराला आल्यानंतर जी गाडी मेकॅनिककडे होती त्याने आणून दिली. दुपारी जवळपास 1:30 वाजला होता आणि 1:30 वाजल्यानंतर पुढचा प्रवास हा माझ्या गाडीने चालू झाला. पुढे आशापुराला पोचल्यानंतर संध्याकाळी 6-6:30 वाजले. आशापुराच्या नंतर पूर्ण जंगल होतं, घनदाट जंगल. आणि रात्री पोहोचेपर्यंत आम्हाला साधारणतः 11-11:30 होतील असं नेव्हिगेशनला दिसत होतं. आणि त्याच्यामुळे एक भीती वाटत होती मनात, की जंगल आहे पूर्ण. काकासुद्धा खूप थकलेत. दिवसभर असं झालं होतं ना, सकाळी निघाल्यापासून आम्हाला काही खाता नाही आलं होतं. आणि वाटेतला जो संकल्प होता, की वाटेत काही घ्यायचं नाही. वाटेतलं काही खायचं नाही. हॉटेलला राहायचं नाही. जो आश्रम मिळेल त्या आश्रमात मिळेल, त्याच आश्रमातलं खायचं. हा संकल्प आम्ही जवळपास पूर्ण करत होतो. वाटेत कधीच आम्ही पाणी घेतलं नाही. वाटेत आम्ही कधीच काही खाल्लं नाही. माझ्याबरोबर काकांनी सुद्धा हा संकल्प पाळला. सातत्याने नामस्मरण चालू होतं. पूर्ण नामस्मरण चालू होतं. आशापुराच्या पुढे गेल्यानंतर महिला फक्त एक म्हटलं, तुझी परीक्षा आहे. मी आतापर्यंत खंडव्यात गेल्यानंतर रात्रीचं जेवण कधी मला मिळालं नाही. काकांना विचारलं तर काकांनी सांगितलं 8-8:30ला जेवण बंद होतं. पण पोहोचेपर्यंत म्हटलं 11-11:30 होणार आहेत आणि दिवसभर उपाशी. आता मला जेवण पाहिजे. तर मला तू जेवण मला द्यायचंय. 10-10:30 वाजता आम्ही खंडव्याला पोहोचलो. खंडव्याला गेलो तर बघितलं तर जेवण चालू होतं. जेवण आहे तोपर्यंत म्हटलं दादाजींचं दर्शन घेऊया. काही पोलीस मंडळी आली होती, जी दर्शन घेण्यासाठी रांगेत होती. तोपर्यंत भोग लागण्याचा जो प्रकार असतो, तो भोग लावला गेला. नैवेद्य दाखवायचा असतो. भोग लावणे म्हणजे नैवेद्य दाखवणे. मग तोपर्यंत म्हटलं मी जेवण करेन. मी जेवण करायला किचनमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी माझ्यानंतर एक गृहस्थ आले आणि त्यानंतर जेवण बंद झालं. मयेला म्हटलं मी तुझी परत परीक्षा घेणार नाही. जे काय माझ्यासाठी मिळालंय ते खूप मोठं आहे आणि तुझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे. तू पाठीशी आहेस. ती रात्र रूम मिळाली. रात्री थांबलो आणि सकाळी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ओंकारेश्वरला निघालो. सगळे जे रीतिरिवाजानुसार पूजा अर्चा आहे ती सगळी झाली. ओंकारेश्वरला गेलो. जल चढवलं. तिथून मामलेश्वरला आलो आणि आता कन्यापूजन करायचं. कन्यापूजन करण्यासाठी मयेला म्हटलं या ज्या मुली असतात त्या मुलीतली मुलगी मला नकोय. कारण त्या मुली जाणून बुजून ठेवल्या जातात की कन्यापूजनानंतर त्यांना काही मिळतं म्हणून. मला असं काहीतरी खरं तुझं रूप दे. आजूबाजूला बघितलं पण कोणीही नव्हतं तसं वाटावं असं की बाबा चला मला कन्यापूजन करायचंय. डोळे बंद केले. 3 वेळा नामस्मरण केलं आणि काय माहित नाही माझ्या मागे एक कुटुंब आलं आणि त्या बाईच्या हातामध्ये एक छोटंसं मूल होतं. त्या बाईला विचारलं कोण आहे? मुलगा आहे की मुलगी? ती बोलली मुलगी आहे. मी म्हटलं कन्यापूजन करायचंय. डोळे बंद केले. एवढं भरून आलं की जे मागतोय ते सगळं मिळतं. तिथून परिक्रमा पूर्ण झाली. आयुष्यातला एक वेगळा अनुभव, एक वेगळा प्रवास अशा तऱ्हेने आज पूर्ण होत होता. मी बरोबर वेळेत जे मला माहीत पण नव्हतं प्रवास कसा चालू होणार आहे. 1 महिन्याचा प्रवास आहे. वाटेत जो अपघात होतोय, आजोबा निघून गेलेत आणि त्यांच्या श्राद्धासाठी मी जाणार आहे. तर पोहोचेन की नाही? कारण जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास आजोबा गेल्यानंतरचा होता. आणि हे कसं होणार माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती. पण पूर्ण करणारी ही मैया होती. मी आजोबांच्या श्राद्धाला आलो. वाटेतल्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मी तिच्याबरोबरची परिक्रमा
ही 3 महिन्याची करणार होतो. दुसरी गोष्ट मी मोबाईल बंद ठेवणार होतो. तिसरी गोष्ट मी मौनात असणार होतो. या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. पण जर मी 3 महिन्याची परिक्रमा केली असती, आजोबांचं श्राद्ध पण मला मिळालं नसतं. जर माझा फोन बंद असता तर आजोबांचं काय बरं वाईट झालंय हे मला समजलं नसतं. आणि त्याच्यामुळे हे सगळं करता करविता कोण आहे ते माहीत नाही. ती कदाचित नियती असेल. आणि ही नियती जी घडवते त्याच्या मागे एक शक्ती कोणीतरी असते. आणि ती शक्ती नेहमी आपल्या पाठीशी असते. आणि त्याच्यामुळे हा माझ्यासाठी प्रवास खूप मोलाचा होता. जे काय आज आतमध्ये जेवढं जाता येईल, आपल्यामध्ये काय दडलंय ते शोधण्याचा प्रयत्न या प्रवासात करायचा होता. जे सगळं म्हणतो की हे मी केलं, जे काही चांगल्या गोष्टी केल्यात त्या मी केल्यात, जे काही वाईट झालंय हे वाईट होऊन गेलंय. पण आपल्या ज्या काही गोष्टी घडतात, जे काही निर्माण होतं ते चांगलं पण आपलं नसतं आणि वाईट पण आपलं नसतं. आपण फक्त निमित्त असतो. आणि त्याच्यामुळे असं काही नाही की मी कुणाचं तरी चांगलं केलं, ते माझ्या हातून फक्त केलं गेलंय. आणि असं काही नाही की कोणीतरी मला फसवून गेलंय. मी त्यावेळेला कसा रिॲक्ट झालो त्या परिस्थितीला कसा सामोरं गेलोय, ही परीक्षा होती माझ्यासाठी आणि हा अनुभव होता, जो पुढच्या जीवनात उपयोगी पडेल. निश्चितच हा एक प्रवास आयुष्याचा भरपूर काही सांगणारा होता. धन्यवाद.